नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधील आरक्षण सोडतीवर घेण्यात आला आक्षेप। गांधी पुतळा ते नगाववारी या रस्त्यावर वाढत्या अपघातांवर तात्काळ नियंत्रणासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी। शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न। वलवाडी येथील इंदिरानगरातील दलित वस्तीतील नाल्यावर वाहतुकीसाठी पुलाचे काम करण्याची मागणी। साक्री रोड परिसरातील क्रांतीनगर दुसेजा बिस्किट कारखाना ते मिलिंद हाऊसिंग सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा शुभारंभ। आणि बावळे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 हा अनुसूचित जाती जमाती संवर्गासाठी राखीव होता, तरी देखील 2025 मधील मतदारांची संख्या विचारात न घेता आरक्षण इतर वर्गाकडे वळवण्यात आले असून याबाबत धुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 17 हा अनुसूचित जाती जमाती संवर्गासाठी राखीव होता, तरी देखील 2025 मधील मतदारांची संख्या विचारात न घेता आरक्षण इतर वर्गाकडे वळवण्यात आले आहे। या संदर्भात धुळे निवडणूक निर्णय अधिकारी मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी हरकत दाखल केली असल्याची माहिती ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। तक्रारदार गौतम पगारे, सागर चव्हाण, वाल्मिक जाधव, योगेश मुकुंदे यांच्या वतीने ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी सदर हरकत दाखल केली आहे। याबाबत माहिती देताना वाघ यांनी सांगितले की धुळे महापालिकेत एकूण 74 जागा आहेत, त्यात 50% महिला आरक्षण आहे। महिला आरक्षणाचे विभाजन करत असताना जनरलच्या जागा 44 आहेत, त्यात महिला 21 तर पुरुष 23 आहेत। यात एका महिलेवर अन्याय झालेला आहे, अर्थात 50% आरक्षणाचे उल्लंघन झालेले आहे। तसेच प्रभाग क्रमांक 17 मध्ये एकूण मतदारांची संख्या 24,686 असून यात एससी प्रवर्गाची संख्या 2,434 इतकी आहे, तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकूण 18,589 मतदार आहेत, त्यात एससी मतदारांची संख्या 2,133 आहे। या दोन्ही प्रभागांचा विचार करता उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 17 हा एससी राखीव व्हायला हवा होता, परंतु उतरत्या रेषेनुसार प्रभाग 18 मध्ये एससी राखीव ठेवण्यात आला। परंतु आमचे म्हणणे आहे की जेव्हा उतरता क्रमाने उतरता रेषा यात विसंगती निर्माण होत असेल तर एक सोपी गाईडलाईन आहे, त्यानुसार एकूण लोकसंख्येचा विचार झाला पाहिजे। अर्थात ज्या मतदार यादीच्या आधारे आरक्षण सोडत झालेली आहे त्यात एकूण 4,46,094 मतदार आहेत, ज्याच्या अनुपातामध्ये 37,228 अनुसूचित जातीची संख्या आहे। त्याचा विचार करता 8.83% एससी मतदारांची संख्या आहे। ही संख्या विचारात घेतली तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये एससीची संख्या ही 9.86 म्हणजे जास्त असल्यामुळे उतरत्या क्रमानुसार केवळ आणि केवळ 17 नंबरचा प्रभाग एससी राखीव व्हायला हवा होता, असे आमचे म्हणणे आहे। शिवाय एकूण मतदार संख्येचा विचार करता 2025 नुसार ही आकडेवारी काढलेली आहे, परंतु यात अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रमाण निश्चित करत असताना ते 2011च्या जनगणनेनुसार ठेवलेले आहे, त्यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे, असे ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी सांगितले। तसेच सदर प्रभाग पुन्हा अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव करावा, आरक्षण सोडत पारदर्शकपणे नव्याने घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आपल्या मार्फत आम्ही ही महत्त्वाची सूचना पोहोचवू इच्छितो की धुळे महानगरपालिकेमध्ये जे काही आरक्षण सोडत झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण बघत आहोत की अनुसूचित जातीच्या आरक्षण सोडतीमध्ये मुख्यतः जी काही गफलत करण्यात आलेली आहे की 17 नंबर वार्डमध्ये 2,434 ही संख्या असताना त्या ठिकाणी दुसऱ्या वार्डमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की 18 नंबरमध्ये 2,184 समथिंग अशी काहीतरी फिगर आहे, ज्याच्यामध्ये उतरत्या क्रमानुसार आरक्षण द्यायचं झालं तर 17 नंबरला दिलं पाहिजे होतं, परंतु निवडणूक आयोगाने उतरता रेशो विचारात घेतला, ज्याच्यामध्ये 11.48 ही 18 नंबरचा वॉर्ड होता, म्हणून त्यांनी 18 नंबर वॉर्डला अनुसूचित जातीचा राखीव केला। परंतु अशी स्थिती जेव्हा असेल तेव्हा राज्य निवडणूक आयोगाची गाईडलाईन असं म्हणते की एकूण लोकसंख्येचा विचार करण्यात यावा। 4,46,094 अशी एकूण लोकसंख्या असताना त्याच्या अनुपातामध्ये अनुसूचित जातीचं 37,228 अशी संख्या होती, याचा विचार करता 8.33 एससीची संख्या आहे। मग हे जर विचार केलं तर दोघंही रेशो हे पुढे जात असल्यामुळे 17 नंबर एससी राखीव व्हायला पाहिजे होता। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की एकूण महिला आरक्षण काढत असताना ज्याच्यामध्ये आपण बघतो की धुळ्यामध्ये एकूण 74 उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये 37 निश्चितीकरण करत असताना
ज्याच्यामध्ये जनरलच्या जागा एकूण 44 आहेत, ज्याच्यामध्ये महिला 22 आणि पुरुष 22 व्हायला हव्या होत्या, परंतु या ठिकाणी तसं न करता 21 महिला आणि 23 पुरुष करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे जनरलच्या जागेवर एका महिलेवर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे देखील आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही भूमिका ठेवू इच्छितो. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अनुसूचित जातीची संख्या विचारात घेत असताना 2011ची कायम ठेवलेली आहे आणि एकूण लोकसंख्येचा विचार करताना 2025ची घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांवर जे काही बालंट आलेलं आहे ती भूमिका आपल्या मार्फत आम्ही ठेवू इच्छितो. धन्यवाद. धुळे शहरातील देवपुरातील गांधी पुतळा ते नगावबारी रस्त्यावर वाढत्या अपघातांवर तात्काळ नियंत्रणासाठी गतिरोधक बसवावे व वाहतूक व्यवस्थेची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील देवपुरातील गांधी पुतळा ते नगावबारी या रस्त्यावर वाढत्या अपघातांवर तात्काळ नियंत्रणासाठी गतिरोधक बसवून वाहतूक व्यवस्थेची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहर झपाट्याने विकसित होत असून गेल्या काही वर्षात लोकसंख्या व वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहर चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गाशी जोडले असल्याने वाहतूक सतत घनदाट असते. यामध्ये देवपूर येथील गांधी पुतळा ते नगावबारी हा मार्ग सर्वाधिक महत्त्वाचा व अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावरील नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत पूर्ण झाले असले तरी वाहतूक नियंत्रण, स्पीड ब्रेकर, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षिततेचे मूलभूत नियम पाळलेले नाहीत अशी परिस्थिती प्रत्यक्षात दिसून येते. अलीकडच्या काही दिवसात या मार्गावर 4 मोठे अपघात झाले असून 2 निरपराध व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातांच्या वाढत्या घटनांसाठी सदर मार्गावर तातडीने गतिरोधक बसवून वाहतूक नियोजन आणि पार्किंगची शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा व्यापक जन आंदोलन उभारण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत बडक, सचिव महेश पाटील, भूषण बागुल, नंदू आयरराव, नितीन पाटील, अमर फरताडे, नाना शिरसाट, दिनकर जाधव, मनोज रुईकर, डॉक्टर नागेश पाटील, नितीन जाधव, कैलास देसले, अशोक जाधव, उदय पवार, श्याम बोरसे, जितेंद्र पाटील, विकास जिवरक आदी उपस्थित होते. जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही आज कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. विषय असा आहे, देवपूर आग्रोड येथे गांधी पुतळा ते नगावबारी दरम्यान काही महत्त्वाच्या चौकांमध्ये स्पीड ब्रेकर बसवण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्यासाठी इथं आलो आहोत. यासाठी देवपूरमधील गांधी पुतळा ते नगावबारी या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीची कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण झालेले आहे, पण पुरेशा प्रमाणात रुंदीकरण झालेले नाही आहे. त्या रस्त्यांवरती अतिक्रमणं आहेत. शिवाय वाहनं जे पार्किंग करतात, रस्त्यावर वाहनं पार्किंग करतात, त्यामुळे रस्ता दुभाजक जरी असला तरी तो एक मार्ग तयार होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हातर्फे मागणी करीत आहोत की बाबा नेहरू चौक, नंतर एसपीएस कॉलेज, GTP दत्तमनीर चौक, ही मॉडेल चौक आणि GTP चौक या 4-5 चौकांमध्ये स्पीड ब्रेकर लवकर बसवण्यात यावे. कारण का की या चौकांमध्ये उर्दू हायस्कूलजवळ मागे एक तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला जागेवरती. शिवाय दत्तमनीर चौकामध्ये पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा जागीच मृत्यू झाला एस टी महामंडळाखाली. आणि आता 2-4 दिवसापूर्वी एका मोटरसायकलचा एस टी महामंडळाखाली येता त्याचा अपघात वाचलेला आहे. तो मृत्यू होण्यापासून वाचला, पण त्याला गंभीर दुखापत झालेली आहे. असे अपघात वारंवार घडत आहे. त्यामुळे संभाजीची अशी मागणी आहे की बाबा या सदर चौकांमध्ये लवकर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनावर करीत आहोत. हे लवकर स्पीड ब्रेकर बसवल्याने 8 दिवसाच्या आत तर संभाजी ब्रिगेड व्यापक आंदोलन उभं करेल असा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कलाताई माळी व नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण व आमदार सनाम अली शेख यांची जाहीर सभा हैदर अली चौकात संपन्न झाली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाबाई माळी व नगरसेवकांच्या प्रचारार्थ शहरातील हैदर अली चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष असा मुकाबला होत आहे. सर्वच पक्षांनी वातावरण निर्मिती केल्यामुळे शिंदखेड्यात यावेळी परिवर्तनाची लाट येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाहीर सभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण तसेच आमदार सना मलिक शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे खात्यात पैसे जमा होत आहेत. यासह अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शिंदखेडा शहरातील खुंटलेला विकास पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शिंदखेड्यात बदल होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाबाई माळी यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधान परिषद होते हैं, विधान परिषद में एक अल्पसंख्यक आमदार है, वो है इद्रिस नायकवाड़ी. कौन चुन के दिया उनको, कौन उधर बैठाया है? उनको बैठाने वाले अजित दादा पवार. और सबसे बड़ी बात, मेरे पिताजी का बुरा वक्त आया, कैद हुए. जब कैद हुए तो लगातार हम बहुत लोगों के पास गए कि ठीक है, अभी जो हमारी न्याय लड़ाई है वो तो हम लड़ रहे हैं, लेकिन मतदार संघ कोविड के बाद हम हमेशा ये तो नहीं बोल सकते कि अभी कोविड है, अभी हम अपने पर्सनल इश्यूज में परेशान हैं. तो जब जब मुझे कोई भी चीज़ की ज़रूरत पड़ी मतदार संघ में, तो दादा ने पूरी तरीके से उसमें सहायता की. सत्ता में रहे नहीं रहे, ऊपर नीचे महाराष्ट्र में पिछले 5 साल बहुत उतार चढ़ाव चले, लेकिन सत्ता में रहे या नहीं रहे, लेकिन उन्होंने एक चीज़ में गांठ बांधी कि अगर कोई नेता के ऊपर कोई भी तरीके की परेशानी आती है, लेकिन उधर के मतदार ने घड़ी को अगर वोट दिया है, तो अगर नेता को थोड़ी तकलीफ है तो वो जो मतदार है वो जिम्मेदारी मेरी है. कारण राकेश माळी साहेबांच्या पाठीमागं, कलावैताईच्या पाठीमागं नुसता एकमेव राष्ट्रवादी नाही, अजितदादांचा हात आहे, प्रफुल्लबाईंचा हात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या प्रत्येक मंत्र्याचा हात आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी ताकदीनं निवडून द्यायचं आहे. तुम्ही 15 वर्ष सत्तेतल्याच माणसाच्या विचाराच्या माणसाला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले की नाही? त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या भागातल्या गटारी चांगले आहेत का? तुमच्या भागातले रस्ते चांगले आहेत का? तुम्हाला स्वच्छ पाणी आठवड्यातून रोज भेटते का? मग तुम्हाला त्यालाच निवडून द्यायचंय का? तर आपल्याला बदल हवा आणि उमेदवार नवा, त्यासाठी इथं कलावतीताईला दिलेलं, यासाठी आपल्याला सगळ्याला उठून कामाला लागायचंय. येणाऱ्या 2 तारखेला ताकदीनं अधिक जोशानं या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. आपलं सरकार आपल्या सर्वसामान्यांसाठी रोज वेगवेगळ्या योजना घेऊन येते. आज इथं आमच्या माता भगिनी सर्वाधिक आहेत. मी माझ्या माता भगिनीला एक प्रश्न विचारू इच्छितो, इथं बसलेल्या सर्व माता भगिनीलाच विचारू इच्छितो की तुमच्यापैकी किती जणाला लाडक्या बहिणीचा हप्ता येतोय? धुळे शहरातील वलवाडी येथील इंदिरानगरातील दलित वस्तीतील नाल्यावर वाहतुकीसाठी पुलाचे काम व्हावे अशी मागणी शांताराम राजपूत व नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे शहरातील वलवाडी परिसरातील इंदिरानगर दलित वस्तीमध्ये वाहतुकीसाठी पुलाचे काम व्हावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम राजपूत यांच्यासह नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की वलवाडी परिसरातील इंदिरानगर दलित वस्तीमध्ये नाला आहे, त्या नाल्यावर पूल नसल्यामुळे येथील नागरिकांची वाहतुकीसाठी गैरसोय होत आहे. त्या परिसरातील महिला कामगारांना धुणे भांडे कामाला जाण्यासाठी मोठा फेरा घालून पायी जावे लागते. त्या दलित वस्तीमध्ये लग्न कार्य होतात तेव्हा वाहतुकीसाठी परिसरातील नागरिकांना खूप अडचण होते व त्या परिसरातील मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात खूप त्रास होतो. त्यांना शाळेत जाण्यासाठी त्या नाल्यामुळे मोठा फेरा घेऊन शाळेत जावे लागते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी टिकाऊ व सुंदर असा पूल या नाल्यावर बनवण्याची शासन दरबारी मागणी आहे. दलित वस्तीमधील नागरिकांची मागणी ही मूलभूत गरजा व मानवी हक्क लक्षात घेऊन मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत, अशोक धुलकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेमध्ये निवेदन देण्याचे कार्यक्रम जो ला आपल्या इंदिरानगर वस्तीमध्ये जी बिकट परिस्थिती झालेली आहे, जी इंदिरानगर ते दैठणकर नगर या नदीवरील पूल जो तुटलेला आहे आणि एक मोठा असा खड्डा त्या पुलाला पडलेला आहे आणि त्या पुलाच्या खड्ड्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी लहान म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा पडला आणि त्याला खूप इजा झाली. तर याच्यापुढे आबालवृद्ध त्या पुलावरून वापरणं खूप जिकरीचं झालेलं आहे.
तरी शासनाला विनंती करण्यासाठी आज आम्ही महापालिकेमध्ये आलेलो आहे. आयुक्त साहेबांना विनंती केली त्वरित तो पुलाचा तो खड्डा आणि त्या पुलाची दुरुस्ती करावी, जेणेकरून माझ्या गोरगरीब इंदिरानगर, बेटनकर वासियांना सुलभ आणि चांगला रस्ता बनेल आणि त्यांच्या जीवितच नाही होणार नाही याची प्रशासनाला लक्ष द्यावे. आणि दुसरा विषय असा आहे, जो दुसरा इंदिरानगर तू गावठाण याच्यात जोडणारा जो पूल आहे, नदी आहे, त्याच नदीवरती 1 किलोमीटर अंतरावरती पुढे तर पश्चिमेकडे उत्तरेकडील जी वस्ती आहे ती दक्षिणेकडे जाण्यासाठी रोज शौचालयात अबालवृद्ध महिला या बुजुर्ग महिला गुडघ्या पाण्याच्या नाल्यातून उतरतात आणि तिकडे शौचालयात जातात आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये पडतात, हात पायांना लागतं आणि रोजचा कार्यक्रम आहे. म्हणून साहेबांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तिथे मी नवीन एक छोटासा पूल बनवावा आणि या माझ्या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा या निवेदनासाठी आम्ही इथं आहे. धुळे शहरातील साखरोड परिसरातील क्रांतीनगर दुसेजा बिस्किट कारखाना ते मिलिंद हाऊसिंग सोसायटी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी नगरसेवकांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील साक्री रोडवरील क्रांतीनगर दुसेजा बिस्किट कारखाना ते मिलिंद हाऊसिंग सोसायटी पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवकांच्या हस्ते संपन्न झाले. प्रभाग क्रमांक 10 मधील हा रस्ता मूलभूत सोयी सुविधांमध्ये मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, सुनील बैसाने, किरण कुलेवार आणि कशिश उदासी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रभागातील महिलांनी माजी नगरसेवकांशी संवाद साधत परिसरातील अद्याप प्रलंबित असलेल्या विकास कामांची मागणी केली. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं असून लवकरच उर्वरित मूलभूत सुविधा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी जयंत साळवे, अनिता साळवे, अशोक मेघानी, योगेश सोनार, सुनील देशमुख, दीपक साळुंके, विमलबाई सोनवणे, रुपाली साळुंके, अनिता माळी, निर्मला साळुंके, ज्योती साळुंके, मंगला सोनार, मंगला पाटील, मीराबाई आटो यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे महानगरपालिका नवीन प्रभाग क्रमांक 10 आज रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सभापती माननीय सुनीलदादा बैसाणे, आमच्या आदरणीय सभापती सौ किरणताई कुलेवार, आमच्या सहकारी नगरसेविका सौ कशिश उदासी, परिसरातील नागरिक दीपक साळुंके, योगेश, सुनील देशमुख आणि आमच्या सर्व महिला वर्ग आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सुविधामधून विद्यावर्धिनी कॉलेज ते समतानगर पुलापर्यंत हा रस्ता जो धुळे शहरातला अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे, या रस्त्याचे काम आज आपण सुरू केलेले आहे. आज काम जरी सुरू होत असलं तरी आमच्या सर्व ज्येष्ठ मान्यवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही बोलावून 3-4 दिवसानंतर याचं भव्य प्रमाणात उद्घाटन करणार आहोत. आज फक्त आम्ही काम सुरू केलेलं आहे, नारळ फोडलेलं आहे, नागरिकांना इथं बोलवलेलं आहे. हा रस्ता जवळजवळ 1 कोटी रुपयाच्या वरचा आहे आणि एकदम मजबूत. जसे आपले या प्रभागातले सर्व रस्ते आपण आजपर्यंत बघितले आहेत, एकही रस्त्याला काही तडा पडलेला नाही. तसंच हा पण रस्ता पूर्ण खोदून आणि जे दर्जेदार काम आहे, जे टेंडरमध्ये नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे हा रस्ता होणार आहे. नागरिकांना आम्ही ते सांगू इच्छितो की धुळे शहरातला सर्वात सुंदर प्रभाग हा आपला 10 नंबर आहे आणि आज 10 नंबरच्या या कामाप्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त खंडेराव महाराजांची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने गावात खंडेरायाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 1 दिवसाच्या यात्रेत विविध स्टॉल्स, खेळणी वस्तूंचे स्टॉल्स, करमणुकीचे साधने, पाळणे तसेच खाद्यपदार्थ व हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. दुपारी गावात निघालेल्या खंडेरायाच्या पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लखन रुपनर, मनोहर रुपनर, भरत पाटील, किरण पाटील, सोनू पाटील, कुलदीप पाटील, काशीनाथ शिंदे, मयूर पाटील, बाळा पाटील, पुष्कर पाटील, मनोज पाटील, सुधाकर रुपनर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबळे गावामध्ये जागृत देवस्थान म्हणजे खंडेराव महाराज यांचं सालाबादाप्रमाणे 10 वर्षापासून ही यात्रेचं नियोजन आम्ही सतत करत आलो आहे.
याही वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मित्रमंडळ यांच्या अनमोल सहकार्याने या ठिकाणी आम्ही यात्रा भरवली आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा नेहमी सालाबादाप्रमाणे पालखी सोहळा, या यात्रेमध्ये तमाशाचं नियोजन केलं जातं. याही वर्षी तमाशाचं नियोजन केलेलं आहे. खेळणीचे स्टॉल देखील आहेत. या ठिकाणी हलवाई देखील आलेले सोनगिरून. अशी बरीचशी परिसराची मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते आणि याही वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या यात्रेला सर्व ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळ मित्र आपले यांचा सर्व अनमोल सहकार्याने या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलं जातं. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधील आरक्षण सोडतीवर घेण्यात आला आक्षेप. गांधी पुतळा ते नगाववारी या रस्त्यावर वाढत्या अपघातांवर तात्काळ नियंत्रणासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी. शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न. वलवाडी येथील इंदिरानगरातील दलित वस्तीतील नाल्यावर वाहतुकीसाठी पुलाचे काम करण्याची मागणी. साक्री रोड परिसरातील क्रांतीनगर दुसेजा बिस्किट कारखाना ते मिलिंद हाऊसिंग सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा शुभारंभ. आणि बावळे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.